पाहिलं ना तुम्ही ना तुमची आई किती बोलते मला, किती बोलते. तुमच्यासमोरच एवढी बोलते तर तुमच्या मागं मला किती बोलत असन. हमेशा तुमची आई मला अशीच बोलते हमेशा. तुमची आई बोलते तर बोलते, तुमची आजीही मला बोलते. एवढं बोला लागत असते का लगेच सुनीले? मी बोलली असते तर सहन झालं असतं का ताईले? तुम्हाला तरी सहन झालं असतं का? तुम्ही ना काय म्हटलं असतं मला, मा आईले कायले बोलतो तू, मा आईले काऊन बोलू राहिली, असे बोलले असते ना तुम्ही, बोलले असते का नाही? आणि तुमची आई मला एवढी बोलू राहिली होती, तुम्ही चुपचाप उभं होते तिथं, चुपचाप उभे होते लगे. थोडंसं ऐकून नाही बोलले तुम्ही. आई, मा बायकोला कायले बोलू राहिली तू, काय गरज आहे तू बोलायची? असं म्हणता नाही आलं का? कधी तर बायकोच्या ऐकून बोलत जा, कधी तर बोलत जा बायकोच्या ऐकून. कधीच बोलत नाही तुम्ही, कधीच नाही बोलत. तुमची आई आणि तुमची आजी तुमच्यासमोर मला एवढी बोलू राहिली आणि तुम्ही काहीच नाही म्हणू राहिले. चुपचाप ऐकू राहिले होते लगे, चुपचाप. बोलसान का आता, का आताही चुप राहायसान? अरे तू बी गलती होती ना, तू काहीच गलती नव्हती का? काहीच गलती नव्हती का तू? सांग मला तू. एवढी काय गलती होती बाप्पा माई? एवढं बोलायला लागते का मग? एवढं बोलायला लागते? मी ना तुला काय म्हटलं होतं? काय म्हटलं होतं? तुला काय म्हटलं होतं मी ना, की आपला पगार नाही झाला सध्याशी काही साड्या गिड्या ऑर्डर करू नको, पैसे नाही आहे माझं, आहे तेवढे खर्चाचे आहे, खर्चारीच लागन पगार होईपर्यंत. तू ना ऐकलं का माया? ऐकलं का? मी नाही म्हणून राहिलो होतो तर तू फुकून गेली होती, तुला राग आला होता माया. तू ना बोलणं बंद केलं होतं माझ्यासोबत. मला मजबूर होऊन तुला पैसे द्यायला लागले. कधी कधी नवऱ्याची बी कंडिशन समजायला पाहिजे तू ना माझी कंडिशन समजली नाही तर नाही समजली, जाऊ दे. पण तू ना आईला सांगितलंही नाही. मला वाटलं होतं आईला माहीत आहे तू ना साड्या घेतल्या म्हणून. तू ना आईलाही नाही सांगितलं, आईच्या लपून साड्या ऑर्डर केल्या. मग जेव्हा आईला माहीत पडलं की तू लपून साड्या ऑर्डर केल्या, आई बोलली नाही का तुला? बोलली नाही का? कोणतंही काम करायचं असलं ना उजागरी न करायचं, लपून नाही करायचं कोणतं काम. तुला कोणी मना करते काय घरात? नाही काही घ्यायले, काही करायले, काही खाले, काही प्याले, काय कोणातरी गोष्टीची रोकतो काय का तुला? कोणी काही मना करते का? मग आईच्या लपून काय काम करायची गरज आहे? हो, गलती झाली माझ्या ना, मान्य करतो मी ना आत्या बाईला सांगायला पाहिजे होतं की मी ना साड्या ऑर्डर केलेल्या आहे म्हणून. तुम्हाला काय वाटते, आत्या बाईनं घेऊ दिल्या असत्या मला? घेऊ दिल्या असत्या तुमच्या आईनं? तुम्हाला वाटते घेऊ दिल्या असत्या म्हणून? जाऊ दे, घ्यायच्या वेळेस नाही सांगितलं, पण घेतल्यानंतर तर आईला सांगायला पाहिजे होतं ना. तुमचं लपून ठेवल्या होत्या रूममध्ये साड्या. आईला कधी सांगणार होती तू? कधी सांगणार होती? ते तर आजीनं आईला सांगितलं म्हणून आईला माहीत पडलं, म्हणून आईला राग आला. तू नाही सांगितलं आणि आजीपासून ही गोष्ट माहीत पडली नाही म्हणून आईला एवढा राग आला. नाही तर माझी आईला चांगली आहे, माझी कधीच काही बोलत नाही. हो वा, राहू द्या. तुम्ही कोणते दिवसभर घरी राहतात, तुम्हाला काय माहीत? तुमची आई तुमची आजी किती बोलते तुम्हाला? काही माहीत तर राहत नाही तुम्हाला. फालतूच्या फालतू मला बोलू राहिले, तुम्ही मला बोलू राहिले का? सरायला या घरात नाही मी दाडाव का? सांगा सरायला मी दाडाव का या घरात? नाही असं काही असं तेही सांगून द्या. चालली जा तुम्ही मामा बापाच्या इथं. पाय, तुला काही म्हटलं ना तू धमकी देतो. चालली जा तुम्ही माय बापाची इथं, चालली जा तू माय बापाची इथं. अशी धमकी द्यायला लागत असते का? माय बापाची इथं जासाठी लग्न केलं का तू ना? बापा आता तुम्ही बी मला बोलू राहिले का? तुम्ही मलाच बोलू राहिले का? अरे मला का बोलायचा शौक आला का तुला? तू अशी बोलू राहिली ना म्हणून मला बोलायला लागू राहिलो. तुला आपल्या नवऱ्याची कंडिशन नाही दिसत आहे का? कशी कंडिशन आहे तर? दिसत आहे मला, दिसत आहे कंडिशन. मी का तुम्हाला हमेशा पैसे मागतो का? आणि एवढे काय पैसे मागितले मी तुम्हाला? 1000 रुपये मागितले ना, 1000 रुपयाच्या साड्या घेतल्या ना. 1000 रुपये का लय आहे का? लय आहे का 1000 रुपये? खरं कंचन, तू या दिमागाला दिमाग नाही लागत, नाही लागत तुझ्या दिमागाला दिमाग. मी तुला सांगू काय राहिलो, तू समजू काय राहिली? तुला काय सांगू राहिलो मी? माझा पगार लेट होऊ राहिला या महिन्यातनी, पगार नाही झाला अजून, माझं पैसे नाही आहे, खर्चाला पैसे लागतात. कायले पैसे नाही लागत? माझं होते नव्हते मी तुला देऊन दिले. आता पगार होईपर्यंत कसं चालून घर? कसं चालन? आज उद्या पगार झाला तर बरं, आणि नाही झाला तर मग? तुम्हाला काय वाटतं तुमची आई बिना पैशाची आहे? बिना पैशाची आहे असं वाटतं तुम्हाला? मला आईचं काही करावं नाही लागत. मला माय करावं लागते. माझी जी जिम्मेदारी आहे ते मला पार पाडावी लागेल का? घरात खर्चाला पैसे द्यावे लागेल का आईले? घरची जिम्मेदारी दिसते तुम्हाला, बायकोची जिम्मेदारी नाही दिसत काही. बायकोची जिम्मेदारी नाही दिसत. बायकोला काय पाहिजे काय नाही, मी काही मागत नाही, काही म्हणत नाही, काही बोलत नाही तर तुम्ही फायदा उचलून घेतला माया. कधीतरी विचारलं का तुला काही पाहिजे का कंचन? काही आणू का त्यासाठी? अरे तुला कोण मना केलं? तुला मना केलं का मी ना? तुम्ही साड्या घेतल्या तर तुला काही बोललो का मी? फक्त मी एवढं म्हटलं पगार झाल्यावर घे, आता आपला पगार नाही झाला तर राहू दे. नाही तुला आताच घ्यायचं होतं. मग तुम्ही मला बोलायला पाहिजे होतं. तुमची आई कोण एवढी बोलू राहिली होती? तू ना आईच्या लपून कारभार केला ना, ते आईची जीवार आली. आणि मला एक गोष्ट सांग, तू ना 2 साड्या ऑर्डर केल्या, दोन्ही एका कलरच्या एका पॅटर्नच्या आल्या, तर एक साडी तुला आईला द्यायला पाहिजे होती ना? आता समजलं मला. आता मला पुरी शाळा समजली आता मला. काय समजलं तुला? तुम्ही मला याच्यासाठी एवढे बोलू राहिले ना की ते साडी मी तुमच्या आईला न देता मा आईला देऊ राहिली म्हणून. तुम्हाला असं वाटत आहे की हिच्या आईला काय देऊ राहिली ही साडी, मा आईला द्यायला पाहिजे होती तर? असं वाटत आहे ना तुम्हाला? असं वाटत आहे ना? नाही, मला तसं नाही वाटत आहे. माझ्या म्हणणं होतं त्या 2 साड्या आल्या होत्या, तू इथं होती ना, आई इथंच आहे, तू आई तू या माहेरी आहे, आई इथंच आहे ना, तर तुला आईला द्यायला पाहिजे होती. तू जाशील कधी माहेरी तर आईला देशील कधी? तो या आईसाठी तुला म्हटलं असतं मला तर दुसरी साडी घेऊन दिली असती. एकच्या व्यतिरिक्त 2 साड्या घेऊन दिल्या असत्या. असं काही नाही मनात, तर आईला देऊ राहिली मा आईला नाही देऊ राहिली. राहू द्या, समजलं आता मला, सर समजलं. तुम्हाला बी मा माहेरच्या लोकांचा राग येते, समजलं मला. अरे तसं नाही आहे. माझ्या म्हणणं होतं तू इथं होती, आई बी इथं होती, तर इच्छा इथं आईला देऊन द्यायला पाहिजे होती. तू आईसाठी नवीन साडी घेतली असती आपण ना. पण काय झालं? काय झालं? मा आईला देऊ राहिली होती तर मा आईला दिलं तर काय होतं त्याच्यात? तुला नाही समजत. मी म्हणू काय राहिलो, तू बोलू काय राहिली? काही बोलूच नका बाप्पा तुम्ही माझ्यासोबत, काही बोलूच नका.
काय तुमच्या मनात आहे, तुम्हाला काय बोलायचं आहे समजलं मला. म्हणतात ना, जवायला किती बी चांगलं कितीही चांगलं म्हणा, कितीही चांगलं राहा त्याच्यासोबत, तो पोरगा नसते बनत कधी. कंचन, तू कुठची गोष्ट कुठं निवड राहिली? कुठची गोष्ट कुठं निवड राहिली तू? इथं गोष्ट काय चालू आहे? तू बोलू काय राहिली? फालतूच्या फालतू गोष्ट काय वाढू राहिली तू? पहिलीच मी टेन्शनमध्ये या. मला विचार पडला, पगार होईपर्यंत घर कसं चालेल? तू आपलाच दिमाग लावू राहिली. राहू द्यावा, 1000 रुपये दिले ना तुम्ही ना मला, 1000च दिले ना. आत्ता संध्याकाळी मा बाबाला फोन करतो आणि तुमचे 1000 रुपये तुम्हाला वापस करतो. काही जास्त बोलू नका मला त्या 1000 रुपयासाठी. तुम्ही बी बोलू राहिले, तुमची आई बोलू राहिली, तुमची आजी बोलू राहिली, मी ऐकूच राहील सरायचं. त्या 1000 रुपयासाठी कोण बोललो तुला? 1000 रुपयासाठी कोणीच तुला काही नाही बोललं. आईनं फक्त तुला एवढं म्हटलं की माया लपून काय साड्या ऑर्डर केल्या, मला सांगून कोण नाही केल्या. आणि मी तुला म्हणून राहिलो की आता आपला पगार नाही झालेला, तरी तुम्ही साड्या कोण ऑर्डर केल्या? तेच पैसे तुले न देता घरात नाही दिले असते मी खर्च आले. हाच विषय आहे आणि ह्या विषयाला तू वाढू नको. मी वाढू राहिली बार बार उचकणं देऊ राहिले मला. 1000 रुपये देईल तुले, 1000 रुपये देईल तुले. ते काही नाही म्हटलं ना तुम्हाला. 1000 रुपये तुमचे तुम्हाला भेटून जातील तुम्हाला. तू या संग काही करून फायदा नाही आहे कंचन. तुला काही समजून नाही राहिलं. सर समजू राहिलं हो मला, सर समजू राहिलं. काय समजत आहे तुले? नाही नाही नाही, सांग तू काय समजत आहे, सांग लवकर. समजलं मला, सर समजलं. तू या नांदी लागून काही फायदा नाही आहे, काही फायदा नाही आहे. फालतूच्या फालतू दिमाग आउट राहिला माया. कुठं चालले आता तुम्ही? कुठं चालले? चाललो माझा दिमाग शांत करायला चाललो मी. कुठं चालले तो दिमाग शांत करायला? तू आराम कर. तुझा दिमाग शांत कर. तू घरात नाही, मी चाललो बाहेर माझा दिमाग शांत करायला. पण कुठं चालले सांग. अक्षयजी, अक्षयजी ऐका ना, कुठं चालले तुम्ही? सांगून तर जा अक्षयजी. आता माहिती आहे गेले हे तर. कुठं गेले काय माहीत बाप्पा आता. एवढ्या वेळा विचारलं कुठं चालले तरी सांगून नाही राहिले कुठं चालले म्हणून. तर हे असे ऐकत नाहीत ना, म्हणून माझी जीवार येते, लय जीवार येते. माहीत कुठं गेले कुठं नाही. आता जाऊन पाहतो अंगणात नाही असते तर विचारतो त्याला कुठं चालले. तर आता माहीत आहे हे तर निघून बी गेले. राग कुठं गेले कुठं नाही. कुठं गेले काय माहीत नाही बाई. सांगूनही नाही गेले. म्हणजे यायचं असंच आहे ना म्हणणं. मला काही म्हणू नको, मला काही बोलू नको. मी ना मनातली गोष्ट म्हणावं तर कोणाला म्हणावं, सांगावं तर कोणाला सांगावं. मी ना काय करावं आणि काय नाही काही समजत नाही बापा मला. तर या घरात तर एक नाही ऐकत कोणी. कंचन काय झालं? काही नाही आता. काही नाही झालं तर तू रडू काऊन राहिली? काय झालं तू रडाले? काऊन रडू राहिली तू? एवढी बी तुला काही बोलली नाही बाई मी. की एवढी रडू राहिली तू? कोण्या गोष्टीचं दुःख आहे तुले? आता तू या आईला साडी नाही देऊ शकशील तू, या गोष्टीचं दुःख आहे का तुले? आता तर साडीचा विषय राहू द्या तुम्ही. आता साडीचा विषय काढू नका. हा टाईम काही साडीचा विषय काढायचा नाही आहे. एवढं काय बोलू राहिले तुम्ही? 1000 रुपयाच्या साड्या घेतल्या ना? काले 2-3 हजाराच्या घेतल्या का? 1000 रुपये घेतले, काले पैसे घेतले का? फक्त 1000 रुपये म्हणतो का तू? फक्त 1000 रुपये? 1000 रुपये कमवाले किती टाईम लागते माहिती आहे का तुला? आता त्या गोष्टी करू नका तुम्ही माझ्यासोबत. ते अक्षयजी राग चालले गेले बाहेर. ते पहा तुम्ही. माय बाई काय झालं होते? कोण चालला गेला तू राग? चुप काऊन आहे सांग ना. काही नाही आता, असंच आमच्या दोघांमध्ये बोलणं चालणं झालं पैशाच्या बाऱ्यात. कोणते पैसे? काय पैसे? तेच ते साड्या घ्यायला पैसे दिले ना त्यानं 1000 रुपये मला. तर त्याला वाटलं होतं की आज त्याचा पगार होऊन जाईल. पण त्याचा काही पगार झाला नाही आणि त्याच्याजवळ जे पैसे होते त्यानं मला देऊन दिले. आणि आता घरात मी खर्चायला पैसे आहेच नाही. तर मला म्हणत होते ते की तू न घेऊन घेतल्या साड्या, माझं आता पैसे नाही, आता मी काय करू? तुला म्हटलं होतं पगारापर्यंत थांब, तू थांबली नाही. मलाच बोल देऊ राहिले होते. मग तुला काय म्हटलं? तुला काही ना काही म्हटलं असेल ना मग त्याला. तो तुला बोलला तर तू का चुप राहणार आहेस का? आता काही एवढी काही बोलली नाही मी त्याला. मासंग बोलले आणि एकदम चालले गेले. मी ना विचारलं तर काही सांगितलंही नाही. येतो म्हणे बाहेरून. माय तू बी बोलली असेल ना त्याला. झाली होती ना गोष्ट, आटली होती ना इथंच. शांताबाईनं सांगितलं होतं तुला समजून, मलाही समजून सांगितलं होतं. इथंच गोष्ट आटली होती. ते गोष्ट रूममध्ये जाऊन काय करायची गरज आहे त्याच्यासोबत? का करायची गरज होती तुला? एवढी तर काही बोलली नाही आता मी त्याला. तू आणि बोलली नशील, मी यकीनच नाही करू शकत. माझ्यासमोरच तेवढी बोलतं, मागं किती बोलत असेल तू? आता मला बोलायचं आहे ना तुम्हाला, तर बोला मला तुम्ही. पण हा टाईम नाही आहे बोलायचा. आता मला बोलल्यापेक्षा त्याला गावात नाही ढूंढायला जा तुम्ही. कुठे गेले पा? जातं लागेनच. आता माय बाई कुठं गेला आणि कुठं नाही आता हा पोरगा. काय झालं? दोघी सासूना काऊन बडबड करू राहिल्या एवढ्या? आणि हे काऊन रडू राहिली? झालंच नाही का दुकानचं? अवा आई आता नवीन मॅटर झालं. काय झालं नाही बाई? पोरगा राग चालला गेला म्हणते बाहेर. कुठे गेला नाही? कोणाच्या रागावर गेला? भांडण तर इथं सटपलं होतं ना मगाचं. काही नाही, हे कंचन बोलली असेल ना त्याला. कंचन बोलली असेल ना रूममध्ये गेल्यावर. हे भांडण अटकू देते का? काय बोलायची गरज आहे तुला? काय बोलायची गरज आहे त्याला? काही बोलली नाही आजी मी जास्त त्याला, काहीच नाही बोलली. फक्त थोडीशी बोलचाल झाली बा आमच्यात नाही. तर ते राग चालले गेले. कुठं गेले आणि कुठं नाही मी विचारलं तुम्हाला सांगितलंही नाही. फोन आहे का त्याचा त्याच्याजवळ? हा फोन आहे. कधी सांगशील त्याच्याजवळ फोन आहे तर? फोन लाव त्याला. फोन लावला 2-3 वेळा फोन लावला, उचलूच नाही राहिले. मागच्या बारीनं बी असंच केलं त्या पोरानं, फोन बंद करून ठेवला होता आपला. मला माहिती आहे तो कसा आहे तर, तरी त्याच्या काल नांदी लागता तुम्ही. मी काय नांदी लागतो बाई त्याच्या? मी मा रूममध्ये होती, तुला माहिती आहे ना. हे या कंचनचं समजायला पाहिजे की आपल्या नवऱ्याचं भांडण नाही करा म्हणून. मग आता काय करता? आता मला विचार पडला. आता बाई तुम्ही गावात नाही जाता, येईल ढूंढाले. बरं आई मी जातो बरं गावात नाही ढूंढाले. आणि तुझ्या सासऱ्याला लवकर वावरातून फोन करून बोलवून घे घरी. आले व त्या बॉले बी टेन्शन देऊ राहिली असेल ना. गावात मिस असेल, एखाद्या मित्राला भेटायला गेला असेल नाही तर.
आई तुला माहित नाही का मागच्या बारीनं कसं केलं होतं त्यानं तर घर सोडून चालला गेला होता ना म्हटलं ह्या भांडणाच्या पायी. मग मला भेवच लागतं त्याचा कधी घर सोडून चालला जाईन तर. आता बाई जाण ढुंढायला त्याला ढुंढून आणा ना. कंचन ते चांगलं आहे. पहिले नवऱ्यासोबत भांडण करा, मग नवरा राग राग गेला की ढुंढून आणा मानवऱ्याला, ढुंढून आणा मानवऱ्याला. आई तिच्या नांदी नको लागू. तू बी चाल माझ्यासोबत, नाही तर चल दोघी मिळून ढुंढू. चल नाही बी चाल, तिच्या नांदी लागून काही फायदा नाही. तेच म्हटलं मग मी ना, चल. आता माय बाई कुठं गेले असेल काय माहीत बापा. हे आता भेटले पाहिजे बापा आत्याला लवकर. तोपर्यंत तर माझ्या मन नाही लागेल घरात. त्याला फोन करून पाहतो डबल एक बार. फोन कुठे आहे माया? अरे फोन तर माझ्या रूममध्ये आहे. आता फोन लावतो त्याला, सोबतच मेसेज बी करून देतो. काय वाटतं मित्रांनो तुम्हाला? अक्षय कुठं गेला असन? आता समोर काय होणार? कंचन काय करणार? कंचनचा नवरा कुठं गेला आणि तो भेटणार का नाही हे आपल्याला उद्याच्या भागात पाहायला भेटणार. चल नाही बाई, मी बी जाऊन ढूंढतो त्याला गावात नाही. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग भेटू उद्या. आणि त्याला ढूंढतो बापा गावात नाही, कुठं आहे कुठं नाही तर पोरगा कुठं गेला काय माहीत.